विनी, या तुम्हीच राहिला होतात बोलायच्या. बट लेट मी टेल यू वन थिंग. मला असं अजिबात वाटत नाहीये की मी चुकीचं वागले. ठीक आहे, पण मला मात्र असं वाटतं की शरीर प्रदर्शनाखेरीज अनेक गुण आहेत तुझ्याकडे दाखवण्यासारखे. याची काय गरज आहे विनी? अगं आज अनेक मुली कमी कपडे घालतात, वाटेल तसं नाचतात, अगदी बघणाऱ्याला लाज वाटावी असं. ही काय कला आहे? विनी, आमच्याकडे खेडेगावात आठवड्याचा बाजार भरायचा. तसा तो आजही भरत असेल अनेक ठिकाणी. त्या बाजारात आपला माल खपवण्यासाठी एकमेकांपेक्षा वरच्या पट्टीत ओरडून लक्ष वेधून घेण्याची जी केविलवाणी धडपड चाललेली असते ना, तोच प्रकार मला वाटतो. तू ज्यांच्याबद्दल बोलतीयस ना, ते लोक मला या अशा प्रकारचे वाटतात. एक लक्षात घे तू विनी, अशा पद्धतीने आपण आपल्याकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन वाईट अर्थाने बदलतो. जे चांगलं असतं तेच टिकतं. काकू, सध्या मल्लिका शेरावत, नेहा धुपिया, शेफाली जरीवाला यांना डिमांड आहे. आणि मी जर का त्यांच्यासारखी नाही वागले ना तर मी आउट होईन. मला घरात बसावं लागेल पदर घेऊन. काय झालं विनी? काय ऐकतोय मी? तुला रूम मध्ये बंद करून तुझ्यावर पहारा लावलाय? वेडू बेड जाता शोभतेस माझी बहीण. शट अप, ओके? मा चिडल्या तिच्यावर. हिच्यावर? का? का काय? चिडणं स्वाभाविक आहे. हिने कुठल्या तरी जाहिरातीत अगदी कमी कपडे घालून काम केले. काय? ऍड मध्ये? आणि ही? मला वाटलं ऍड मध्ये जरा बऱ्या मुली घेतात. शट अप, ओके? हे काय कुपोषणाची ऍड केलीस तू? बोल बोल, तू एकटाच बोलायचा राहिला होतास. सागर, तुला थोडासा वेळ असेल तर तू बस ना हिच्यापाशी. मी जरा हिच्या ममाशी बोलून येते. त्यापेक्षा आजीकडे जाऊन माझ्या लग्नाचं थांबवा. लग्न? नाही, एक मिनिट, मला सांगता का काय होतं इकडे ते? म्हणजे आई, आजीला काय सगळ्या गोष्टींवर एकच उपाय सुचतो, लग्न. म्हणजे मी दारू प्यायला लागलो, ड्रग्ज घ्यायला लागलो, लग्न. हिने काय ऍड केली, लग्न. काय चाललंय? तुमच्या भल्यासाठी सांगतायत ना त्या. तुमच्या एवढं कसं लक्षात येत नाही? आणि सागर, तुझी पत्रिका बघून गुरुजींनी सांगितलं होतं लग्नानंतर तू सुधारशील म्हणून. ह्या पत्रिका बित्रिकांवर तर माझा अजिबात विश्वास नाहीये. पत्रिका जुळवून लग्न केलं म्हणजे काय सगळे सुधारतात, सुखी होतात? आई आता तुझंच बघ ना. अरे कमाल आहे. तुला कोणी सांगितलं की मी सुखात नाही म्हणून? मी चांगली सुखात आहे. तुझा विश्वास नाही ना पत्रिकेवर, पण ज्यांचा असतो त्यांना त्याची प्रचिती येते. उगीच सगळ्यांच्या साक्षी नको काढत बसू. मी तुझ्या आईला भेटून येते. सो विनी, डोंट वरी यार, काय नाही म्हणत, आपण करू काहीतरी. आणि हे प्लीज नेक्स्ट टाइम ऍड करशील ना तर साडीची कर. अँड मायनस शकुंतला पोज प्लीज. शट अप, ओके? तू कशाला त्रास करून घेतेस? नाहीतर काय करू? जे काही घडलंय त्याला जबाबदार मीच ठरले ना. मी एनकरेज केलं होतं ना विनीला, मॉडेलिंग कर. मी प्रोत्साहन दिलं होतं तिला. पण बहिणी, मला कुठे माहित होतं की मी तिला एनकरेज केलं तर ती असं काही करणार. म्हणजे हिला स्वातंत्र्य दिलं ते माझंच चुकलं ना. अगं, या वयातली मुलं अशीच वागतात. आणि विनी तर मला पूर्ण गोंधळलेली दिसते. तिने हे का केलं माहिती? कारण तिला कुठेतरी भीती वाटतेय की आपण जर हे केलं नाही तर आपल्याला कामच मिळणार नाही. वहिनी, म्हणजे काम मिळवण्यासाठी काही वाटेल ती करायची तयारी आहे काहीची? उद्या लाच सोडून काम करायचं म्हटलं तर तेही करणार आहे का ती? तू कशाला काळजी करतेस? आपण आहोत ना, आपण समजावून सांगूया तिला. काय आणि कधी समजावणार? मासाहेबांनी ठरवलं ना विनीचं लग्न करून टाकायचं. ठरवलंय, केलं नाही ना. तू नको काळजी करूस. मी बोलून बघते मासाहेबांशी. तुम्ही
खरंच बोला. आई, जरा समजाव ना आजीला. असं जबरदस्ती लग्न करू नकोस म्हणावं विनीचं. ती अजिबात तयार नाही आहे लग्नाला. सगळं तुमच्या कलाने घ्यायला तुम्ही मुलांनी काही शिल्लकच ठेवलं नाही, त्याला त्या तरी काय करणार. खरं म्हणजे तुमचा हिरमोड नको म्हणून त्यांनी अनेकदा स्वतःचे विचार बाजूला ठेवले. नाहीतर विनी हे जे कपडे घालून हिंडते ना, ते या घरात चालले असते. पण तिला ते कळलंच नाही. तिने त्याही पुढची पायरी गाठली. सागर, तू तिचे फोटो पाहिलेस ना? हेच फोटो एखाद्या अनोळखी माणसाने पाहून तुझ्या समोर तिची छेड काढली. तुला चालेल? अरे साधा तो ट्रेनर तिला शिकवायला घरी येत होता, तर तू मारलंस त्याला. तुझा तेवढा राग खरा, बाकीच्यांचं काय? पण राग आला म्हणून असं जबरदस्ती लग्न करून देणं हा काही उपाय नाही. अच्छा, मग काय करायला हवं? सुधारायची वाट बघायला हवी. आणि ती तुझ्या बाबतीत आम्ही काय कमी बघितली? काय झालं? त्या बेंद्र्यांच्या घरी व्हायचा तो तमाशा झालाच ना. हे बघ, तू म्हणतोयस ना मी मानशी बोलेन, त्याही कदाचित तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतील. पण तुम्हा मुलांच्या वागणुकीत काही बदल होणार आहे का? तू वेळेवर घरी येणार आहेस का? आणि विनी सगळ्यांना विचारून निर्णय घेणार आहे? हे बघ, कोण कसं वागलं, पुढे जाऊन कसं वागणार आहे, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा, आणि लग्न करून देणं ही एक खूपच वेगळी गोष्ट आहे. हे असं जबरदस्तीचं लग्न करून देणं हे शोभतं का आजच्या काळात? काळ बदलला म्हणून संस्कार बदलतात? आई मुलाचं नातं बदलतं का? भावाच्या मनात एक बहिणीबद्दल जबाबदारीची भावना असते, ती बदलते. हे बघ सागर, विनीचं सोड. तुझ्या मनासारखं आम्ही काय कमी वेळा केलं? पण काय झालं? पूजेच्या वेळेला तू कसा वागलास आठवते ना तुला? आठवतंय ना, सगळं आठवतंय मला. पण आजीने मला दिलेला प्रॉमिस मोडून त्या पौर्णिमा बेंद्रेला पूजेला बोलवलं, हे तुम्हाला नाही आठवत आहे? एक मिनिट. मानी पौर्णिमेला पूजेला बोलवलं नव्हतं. त्यांनी तशा सूचनाही दिल्या होत्या. अच्छा, मग कोणी बोलावलं? कुणाच ठाऊक. आणि समजा बोलवलं तर काय झालं? त्यासाठी तुला एवढा आकांड तांडव करायची काहीही गरज नव्हती. कुणी तिला तुझ्या बरोबर पूजेला बसवलं नव्हतं किंवा तिच्याशी लग्न कर म्हणून मागे लागलं नव्हतं. आणि सरदेसाईंची पाहुणी म्हणून ती या घरात येऊ शकत नाही. तुम्हा मुलांना फक्त तुमच्या मनासारखं हवं. अरे मग आमच्या मनाचं काय? ठीक आहे, करा तुमच्या मनासारखं. साखळदंड बांधा आम्हा तिघांना, नाहीतर एक तळघरच बांधून घ्या ना. इथं अद्दल घडवल्याचं समाधान तरी मिळेल तुम्हाला, स्पेशली मा साहेबांना. तुझे देख कि मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तुझे देख कि मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. पिंटू भाऊ लय खुशीत दिसून राहिले आज. सदा कुठे वेरी सध्या यार. अरे आम्हाला काय माहित बाबा. अरे यार हा ना वेळेवरच कुठेतरी जातो. एकनाथराव तुमची विनी बेबी आता बेबी नाही राहिली, मोठी होऊन राहिली. ते म्हणजे काय हे बा. लाज वाटायला पाहिजे तुला असं बोलताना आणि बघताना. काय लाज वाटायला पाहिजे? हा, हिनं हे फोटो काढले तेव्हा लाज नाही वाटली, या मासिकात छापून आले तेव्हा लाज नाही वाटली. हा, मला काय लाज वाटायला पाहिजे बे? पिठ्या तू जास्त शांत ए. करू नको. तुझ्या पुरीच्या वयाची ना रे. तुला काय लाज शरम वाटते की नाही विठ्या? कायची लाज शरम आहे बे? हा, कायची लाज शरम आहे? हा,
तुम्ही माय तोंड बंद करा, दुनियाचं तोंड बंद करू शकता का तुम्ही? हा अभि असे पेपरात फोटो छापून आले तर कोणी पाहिनच ना, कोणी बोलणच. आणि तुम्ही दोघांना सांगून ठेवतो, हा मायाशी जरा चांगले वागत जा. तिचे सिक्युरिटी गार्ड असल्यासारखे बोलू नका मायाशी. आणि एकनाथराव, हे तुमची विनी बेबी आहे ना, बेबी नाही आता बाई झाली आहे, बाई. तिच्या नजरेत समजते ते काय पाहून राहिली. तर तुझं जास्त बोलू नको, नाहीतर काय करणार आहे बे तू? नाही तर काय करणार आहे तू? हा ऐ दात आहे ना, दात घशात घालील आणि तुला पाठवून देईन अमरावतीले. मले अमरावतीला पाठवून. अबे आरशात थोबाड पाहिलं तू, एक दिन ना पाणी नाही मागणार तू. घे बरं. गप नाथ्या. अरे नाही, फार दिवसापासून पाहतो, या स्वतःला शहाणपण समज करतो. तुला काय वाटतं, तुला कोणी काही करू शकणार नाही, हात लावू शकणार नाही? दादा समजतो तू स्वतःला? समजतो दादा. तू कोण आहे बे? तुझा बाप. अबे बापाची ऐशी की तैशी. अबे भांडू नका. चिवचू करू नका, जास्त सांगून ठेवतो. नाथा, अरे काय चाललंय तिकडे? तू आधी वर ये बघू. बोर्ड मीटिंग मध्ये आज काही विशेष घडलं का? अगं बोर्ड मीटिंग रद्दच झाली आज. रद्द झाली कारण लोकांना माहिती की शेवटी मासाहेबांचा शब्द हा अंतिम शब्द आहे आणि त्यांचाच असायला हवा. काय काही लोक मंद तोंड वर काढतात ना, त्यामुळे आजकाल डेअरीमध्ये मी जास्त लक्ष घालतो. घरातलं वातावरण सुद्धा पूर्वीसारखं राहिलेलं नाही. एक राकेश सोडला तर प्रत्येक जण आपापल्या रागालोबात जगतो त्या घरात. पण पूजा वगैरे करून सुद्धा काही उपयोग नाही. मनाचं समाधान फक्त. मुक्ता कशी नाही आली अजून? हा नाही, येईल इतक्यात. प्राचीकडून निघाली, फोन होता तिचा. सरदेसाईंची मुलं नातवंड बघून कधी कधी असं वाटतं की मुक्ताचं त्यांच्यासारखी नाही. अजिबात नाही. नुसत्या विश्वासाने नाही, अगदी खात्रीने सांगते, ती असं वागणं शक्य नाही. चल चहा टाकते तुझ्यासाठी. गायत्री, हे गायत्री, गायत्री. चहा घ्या. लक्ष्मी, जा जा घेऊन जा. नाही घेऊन जा, चहा घेऊन जा. जा घेऊन जा. जा जा चल निघ. गायत्री, गायत्री. काय आरडाओरडा करताय? जरा मी काम करते, काय हवंय? लक्ष्मी इथे काय करते? महासाहेबांनी तिला इथे ड्युटी करायला सांगितले का? त्यांनी नाही, महासाहेबांनी नाही, मी बोलावून घेतलीये तिला. का? अहो आशिषचे काही मित्र यायचे आज जेवायला, माझ्याच मदतीला आणलंय मी तिला. अरे पण मग गौरी कुठे आहे? गौरी ती इतक्या लवकर येते काय? पण तिचा मेला तो जॉब, दिवसभर नुसती वणवण वणवण बडबड बडबड. ती येणार, माझी मदत करणार किचन मध्ये. अगं माझं ऐक. बाबा काय झालं? काय नाही, लक्ष्मी अवतरली, पाणी भरते. का? लक्ष्मी, लक्ष्मी तुझ्या आईने तिला मदतीला बोलवलंय. आशिषचे काही मित्र येणार आहेत जेवायला. मला वाटतं 200-300 मित्र येणार असते. आई म्हणजे ना चहा लक्ष्मीच्या हातचा नको होता ना, मी माझ्या हाताने करून आणलाय. तू कधी आलीस ग? आत्ताच आले, 5 मिनिटं झाली. हो, तुम्हाला कळलं का? मासाहेबांनी म्हणे विनीला चक्क कोंडून ठेवले. तिने ते कसले ते फोटो काढून घेतलेत ना म्हणून. अगं फोटो नाही येते, ऍड केली आहे तिने. आणि आजकाल ऍड म्हटलं ना तर एक्सपोज हे असतंच. आणि विनीने मिनिमम तेवढं करून धमाल उडवली आहे. सरदेसाई खानदानात क्रांती. क्रांतिकारक लवकरच जेरबंद झाला. अशी चेष्टा करायला नकोय. एवढ्या तेवढ्या गोष्टींनी खचणारी नाहीये मा. आता लक्ष्मी मला सांगत होती, ती आता विनीचं लग्न लावून देणार आहे. पण विनी तयार आहे का? तयार आहे का? नाही तयार असं कुणाला सांगू शकते ती? आई तुम्ही किती फ्युडल वागताय. विनीचं आता लग्न केलं ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, उलट तरी प्रॉब्लेम्स असून वाढतील. आणि तुम्ही तिला जितकं बांधण्याचा प्रयत्न कराल ना तितकीच ती सुटण्याचा प्रयत्न करेल.
अगं येईल येईल. काय माहितीये का बेटा, बायकांना तयार व्हायला वेळ लागतो. हो, पण किती वेळ लागतो हिला तयार व्हायला? माझी शाळा असते तेव्हा कसं करते रोज? हरी अप. हो ना. मम्मा आले 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 आले. के आय एम रेडी. मम्मा तू ना एकदम त्या ऍड मधल्या मॉडेल सारखी वाटतेस. क्यूट. थँक्यू. ओके लेट्स गो. हे पण आपण कुठे जातोय? सरप्राईज सरप्राईज इट्स अ सरप्राईज. पण एक सांगू, मस्त झालं. चला निघायचं. लेडीज फर्स्ट. चल. मा, कसला विचार करताय? काही नाही. वाटलं आपण पुरुषांना पाषाण हृदय वगैरे म्हणून मोकळे होतो, पण संसाराचा गाडा एवढे वर्ष ओढल्यानंतर आमच्या आता लक्षात आलंय की त्यांना तसं व्हावंच लागतं. आज तात्यासाहेब असते तरी त्यांनी हाच निर्णय घेतला असता. शालिनी, कुटुंब प्रमुख म्हणजे सत्ताधीशच. मग तो स्त्री असो वा पुरुष, त्यांनी जर योग्य वेळी कठोर निर्णय घेतले नाहीत ना, तर हा घराचा डोलारा केव्हाच कोसळून पडेल. आणि म्हणूनच मला सुद्धा कित्येक वेळेला माझे निर्णय या मुलांवर लादावे लागतात. कळते मला. तुमच्या मनाची घालमेल खरंच समजते मला. पण कसं असतं ना मा, की लग्न हा एका मुलीच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा, खूपच नाजूक क्षण आहे. मग तो असा जबरदस्तीने आयुष्यात येण्यापेक्षा जर स्वखुशीने आला तर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण हा तुमचा दृष्टिकोन झाला. आज या मुलीला वेळेवर परत आणली नाही तर सांगा मला, हिला चांगलं स्थळ मिळेल? माझा निर्णय कठोर आहे, तुम्हाला तो कठोर वाटणारच. पण पुढची सगळी धोक्याची वळणं मला आत्ता दिसतायत. आणि माझा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे हे फक्त काळच ठरवेल.